याज्ञिकी, एक लव्ह स्टोरी अशीही, भाग 2. तुमच्या पण हाताला लागलंय, ड्रेसिंग करून घ्या. जखम चिघळली की इन्फेक्शन होईल. त्याने बॉक्स हातात घेऊन ड्रेसिंग करायला सुरुवात केली. त्याला एका हाताने ते करणं जमत नव्हतं. ते पाहून ती पुढे होऊन मदत करणार की इतक्यात तिला त्याचे रात्रीचे शब्द आठवले आणि ती मागे सरकून खाली निघून गेली. खाली आल्यावर तिनं पाहिलं, कुणीच हॉलमध्ये दिसत नव्हतं. तिने परत एकदा संपूर्ण घरावर नजर फिरवली. तिच्या घरापेक्षा खूपच वेगळं होतं हे घर. एकदम मॉडर्न, सगळ्या सुखसुविधांनी हे सुद्धा घर तिच्या घराप्रमाणे सुंदरच होतं. ती किचनमध्ये गेली तर आतमध्ये स्टाफ काम करत होता. तिला दरवाजात उभं पाहून तिथे काम करणाऱ्या एका स्त्रीने विचारलं, गुड मॉर्निंग मॅम, मी स्मिता. तुम्हाला काही हवंय का? एक 10 मिनिटात आम्ही नाश्ता सर्व्ह करतोय. गुड मॉर्निंग स्मिता, आणि मला काही नकोय. मी काही मदत करू का? तिने आत येत स्मित करत विचारलं. नाही मॅम, या कामासाठी इथे भरपूर स्टाफ आहे. बर. तेवढ्यात आजी आत आल्या. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग आजी. बाळा, तुला इथे काम करण्याची गरज नाही. तू फक्त तुला काही हवं असेल ते सांग. हो, ते आई म्हणाली होती की लग्नानंतर किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ करून सगळ्यांना खाऊ घालण्याची रीत आहे. तिच्या बोलण्यावर आजीच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. बरोबर बोलली तुझी आई. रीत तर असतेच, पण या घरात कोणी रीतीभाती पाळतच नाही. पण जर तुला बनवायचं असेल तर नक्की बनव. हो. त्यांनी हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तसं त्यांनी तिला काळजीनं विचारलं, हे काय लागलंय तुझ्या हाताला? ते मला बांगड्या काढताना चुकून काच लागली. खोटं बोलताना तिची झुकलेली नजर अनुभवी आजीच्या नजरेतून सुटली नाही. रिशांची बोटं सुद्धा उमटलेली दिसत होती तिथे. ठीक आहे, काळजी घे हा बाळा, आणि तुला जमेल तो पदार्थ बनव. काही वेळातच सगळे खाली येतील. तिने सुद्धा मान हलवून होकार दिला आणि स्मिताच्या मदतीने काम सुरू केलं. काही वेळात ती हातात ट्रे घेऊन बाहेर आली तर टेबलावर असलेले सगळेच तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. अमर आणि प्रीतम ऑफिस वेअरमध्ये, तर चैत्रालीताई आणि मोनालीताई कुर्ती आणि प्लाझो ड्रेसमध्ये होत्या. शिखा, मोनालीताई आणि अमररावांची मुलगी, ती सुद्धा वेस्टर्न कपडे घालून आली होती. आजीने सुद्धा ड्रेसच घातला होता, पण ती मात्र एकदम साडी घालून खांद्यावर पदर घेऊन बाहेर आली होती. ओ गॉड अमर, तू या बहनजीला आपली सून बनवणार होतास. लुक ॲट हर. काही स्टँडर्ड नाहीये हिचा. मोनालीताई हळूच कुजबुजल्या. शट अप मोनाली, आज ही या घरात आहे म्हणून आपल्याही डोक्यावर हे छत आहे. त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना 10 वेळेला विचार कर. मग मात्र मोनालीताईंनी तोंड वाकडं करत गप्प राहणंच योग्य समजलं. चैत्रालीताई तर तिच्याकडे थोडं रागातच पाहत होत्या. कितीही मॉडर्न विचार असले तरी अजूनही मनात कुठेतरी भीतीमुळे अंधश्रद्धा घट्ट होती की ही मुलगी मांगलिक आहे, हिच्यामुळे आपल्या मुलाला काही झालं तर. म्हणून त्या थोड्याशा टेन्शनमध्ये होत्या. याज्ञिकीने येऊन ट्रे टेबलवरती ठेवला आणि ती सर्व्ह करणार
इतक्यात आजीने बोलायला सुरुवात केली. याज्ञिकी, तू बस बाळा. रेखा. त्यांनी स्टाफ मेंबरला सर्व्ह करण्यासाठी हाक मारली. तिनेही मग बसून घेतलं. काही वेळातच रिशान सुद्धा खाली पोहोचला आणि पाहिलं तर सगळेजण नाश्त्यासाठी जमले होते. रिशान येऊन बसला तसं सगळ्यांनी खायला सुरुवात केली. रात्री न जेवता झोपल्यामुळे रिशानला खूपच भूक लागली होती आणि आता समोरचा बदामाचा शिरा खूपच टेस्टी लागल्याने त्याने जरा 2 घास जास्तच खाल्ले. छान झाला होता शिरा. कुक बदललाय का तुम्ही? रिशान विचारतो. अरे, याज्ञिकीने केलाय आज शिरा. तिचा किचन मधला पहिला दिवस आहे ना, म्हणून. त्याला आपण उगीच तोंड उघडलं असं वाटलं. एनिवे, मला असं सांगायचं होतं की मी काही दिवस वेळ काढून आलो होतो. माझी कामं पेंडिंग्स पडलीत. मला आता निघायला हवं लंडनसाठी. अरे प्रीतम, एवढी काय घाई आहे? आत्ताच तुझं लग्न झालंय. बाबा प्लीज, तुमच्या सगळ्यांच्या मर्जीनं मी लग्न केलं ना. आता प्लीज इथे थांबण्यासाठी तरी फोर्स करू नका. रिशान थोडंसं वैतागूनच म्हणाला. अमर, प्रीतम आणि रिशान, तुम्ही तिघे थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये भेटा. इथे मला अजिबात वाद नकोत. तसा रिशान आजीकडे बघायला लागला. अमरराव आणि प्रीतमरावांनीही फक्त होकारार्थी मान हलवली. काही वेळाने आजीच्या रूममध्ये तिघेजण जमले. रिशान, हे बघ, आम्हाला समजतंय असं अचानक लग्न झालं तुझं. तुला ते ऍक्सेप्ट करायला वेळ लागत असेल. पण बाळा, समजून घे, असं चिडचिड करून प्रश्न सुटणार आहे का? जे घडलंय ते आता आपण बदलू शकत नाही बाळा. आणि या आधी तुला आम्ही कधीच काही मागितलं नाही. तुला जे हवं होतं ते तुला मागायच्याच आधी हातात दिलं होतं. तुला लंडनला शिकण्यासाठी जायचं तर तिकडेही जाऊ दिलं. तू तिकडेच स्वतःचा स्वतंत्र बिझनेस सुरू केला. त्याला सुद्धा आम्ही होकार दिला. पण बाळा, आता तुझी गरज इथे. हो प्रीतम, कंपनीची हालत खरंच खूपच खराब आहे. दादामुळे आता आपल्याला इन्व्हेस्टर्स तर मिळालेत, पण अजून बरीच कामं आहेत. आणि आता रियांश सुद्धा इथे नाही. प्लीज तू काही दिवस इथे थांबलास तर बरं होईल. प्रीतमराव म्हणाले. आय नो, मी जे वागलो ते चुकीचंच आहे. मला तुम्हा मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा काही एक हक्क नाहीये. मी खूप प्रयत्न केले बाकी ठिकाणी फायनान्सेस मिळवण्याचे, पण कोणीच तयार होत नव्हतं. मी परिस्थितीपुढे हताश होतो. आपला बिझनेस, आपलं हे घर वाचवण्यासाठी मला हाच एक मार्ग दिसत होता आणि मी रियांशचं लग्न जमवलं. पण ऐनवेळी हे लग्न तुला करायला लागलं. मी तुझा गुन्हेगार आहे. जमलं तर प्लीज मला माफ कर. अमरराव हात जोडायला लागले तसे रिशानने त्यांचे हात धरले. नाही काका, तुम्ही जे काही केलं हे या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी केलं. आणि जे झालं ते झालं. ते कोणी बदलू शकत नाही. तुम्ही प्लीज नका माफी मागू. आणि डोंट वरी, मी थांबेन इथे काही दिवस अजूनही. माझा बिझनेस इथूनच पाहीन मी. तुम्ही दोघे टेन्शन नका घेऊ, ओके? त्याच्या बोलण्यावर प्रीतमरावांनी आणि अमररावांनी त्याला आनंदून मिठी मारली.
असेच एकमेकांना आधार देत प्रगती करत राहा सगळ्यांनी. आम्ही येतो आता. आज एक महत्वाची मीटिंग आहे. प्रीतमराव म्हणाले. हो, तुम्ही व्हा पुढे. मला रिशांसोबत थोडं बोलायचंय. ते दोघेही तिथून निघून गेले. हां, बोल. रिशान आजीला म्हणाला. रिशू बाळा, माझ्यावर चिडलायस का रे तू? मी तुला याज्ञिकी सोबत लग्न करायला फोर्स केला म्हणून? नाही आजी, तू पण तर सगळ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतला होतास ना. नाही चिडलो मी तुझ्यावर. माझं गुणी बाळ. त्यांनी रिशांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. ये बाळा, इथे बस. त्यांनी स्वतः बेडवर बसत त्यालाही शेजारी बसायला सांगितलं. मग तोही नेहमीप्रमाणे आजीच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे बंद करून पडला. रेशू, तसं तर मी आल्यापासून पाहतीये, तू नेहमीचा माझा रिशू वाटत नाहीस. कसलं तरी दुःख मनात ठेवू नयेस. काही प्रॉब्लेम आहे का बाळा? त्याच्या केसात हात फिरवत त्या विचारत होत्या. हा प्रश्न ऐकून त्याला परत त्याची एंजल आठवली. नाही नाही आजी, काही प्रॉब्लेम नाहीये. बिझनेसचं थोडंसं टेन्शन आहे ना. बाळा, आजी आहे मी तुझी. एवढ्या तेवढ्या प्रॉब्लेमला घाबरणारा तू अजिबात नाही. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. आणि हो, शिखाच्या तोंडून मी ऐकलं होतं, लंडनला तुझी कोणीतरी गर्लफ्रेंड होती. कदाचित तिच्यामुळे तुला हे लग्न स्वीकारायला जड जात असेल. पण बाळा, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात आणि तुझी गाठ याज्ञिकी सोबत बांधली गेली आता. त्यामुळे लवकरात लवकर हे नातं स्वीकार. हेच तुमच्यासाठी चांगलंय. भलेही हे लग्न ज्या परिस्थितीत झालं ती पद्धत योग्य नव्हती, पण ह्यात त्या पोरीची तरी काय चूक आहे? हा, ऐनवेळी आपलं नाणं खोटं निघालं. त्यामुळे तू स्वतःला किंवा तिला त्रास होईल असं प्लीज वागू नको. मी सकाळी तिचा हात पाहिला. काच लागली होती तिच्या हाताला. तुझ्यामुळे लागली होती ना? हे ऐकून रिशांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तिने नाही सांगितलं, पण मला समजलं. अमरने तिच्या घरच्यांबद्दल जे सांगितलं होतं ते ऐकून वाटलं होतं ही मुलगी कशी असेल, पण मला तरी ही चांगली वाटली. त्यामुळे मला असं वाटतं तू या नात्याला एक संधी द्यावीस. मी काय म्हणतीये रिशान, तू ऐकतोयस की नाही? मी प्रयत्न करेन, पण मला हे जमेल की नाही मी नाही सांगू शकत. प्लीज, लग्न तर मी तुमच्या मर्जीनं केलंय, पण इथून पुढं मला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स नका करू. आपल्या डोळ्यातले अश्रू आजीला दिसायच्या आत
तो पटकन उठून उभा राहिला आणि बाहेर निघून गेला. सगळे जरी म्हणत असले तरी एंजलची जागा दुसऱ्या कोणालाही तो देऊ शकत नव्हता. तिच्याजवळ नसल्याच्या जाणीवेने परत त्याचे डोळे पाणावले होते. आजी कितीतरी वेळ तो गेल्या त्या दिशेने पाहत होत्या. असाच काही वेळ गेला. रिशान ऑफिसमध्ये निघून गेला तर याज्ञिकी तिच्या रूममध्येच विचार करत बसली होती. काय विचार करतेस बाळा? आजी, तुम्ही काही हवं होतं का? काही हवं होतं तर मला आवाज द्यायचा ना, मी आले असते. नाही ग, मलाही एका रूम मध्ये बसून बोर होतं, त्यामुळे आले. चल, आपण तिकडे बसून गप्पा मारूयात. त्या तिला व्हीलच्या टेरेसवरती घेऊन गेल्या. तिनं पाहिलं ते टेरेस अगदी सुंदर सजवलं होतं. वेगवेगळ्या विदेशी फुलांची असंख्य झाडं होती तिथे. सोबत बसायलाही आरामशीर सोफा होता. बाळा, नवीन जागी मन लागतंय ना? मला माहितीये, नवीन जागी वेळ लागेल रमायला. त्याला तुझ्या घरातलं आणि इथलं राहणीमान, खानपान सगळंच वेगळंय. पण मला खात्रीये, हे तू सगळं शिकशील. याज्ञिकी, मला माहितीये या लग्नाबद्दल तुझी काही स्वप्न असतील, पण ऐनवेळी तुझं लग्न रिशान सोबत झालं आणि तुझी ती स्वप्न धुळीला मिळाली. रिशानचं वागणं पाहून दुःखी आहेस ना? मला माहितीये त्याच्या वागण्याचा तुला त्रास होत असणार. नाही, असं काही नाही आजी. बाळा, तू नाही म्हणत असली तरी तुझे डोळे खूप पारदर्शी आहेत हो. ते सगळं खरं सांगतात. हे बघ, जे झालं त्यासाठी मी सगळ्यांच्या वतीनं तुझी माफी मागते. पण हा माझा रिशान सध्या थोडा दुःखी आहे. अचानक हे लग्न त्याला स्वीकारायला जड जातंय. पण काही वेळ गेला ना की तो नक्की स्वीकारेल हो हे लग्न. त्यामुळे प्लीज तू त्याच्या बोलण्याकडे, चिडण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. प्लीज आजी, तुम्ही अशी माफी मागू नका. जर हेच माझं नशीब आहे तर मी स्वीकारलंय ते. त्यामुळे तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. तिच्या बोलण्याने आजीच्या मनावर असलेला भार हलका झाल्यासारखं वाटलं. आल्यापासून याज्ञिकीच्या चेहऱ्यावर त्यांना दुःखच दिसत होतं. पण ते फक्त रिशान सोबत लग्न केल्यामुळे आहे असं त्यांना वाटत होतं. आणि बाळा, तू आता मुंबईत आहेस. तुला आवडत असेल तर ठीक आहे, तू साडी घालू शकतेस. पण जर तुला इतरही कुठले कपडे घालायचे असतील ना, बिनधास्त घाल. या घरात प्रत्येकाला आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगायची मोकळीक आहे. याज्ञिकीने फक्त स्मित करत मान हलवली. इकडे ऑफिसमध्ये पोहोचून रिशानने कामाला सुरुवात देखील केली होती. काही वेळ कामात गेला आणि नंतर त्याचा शाळेतला मित्र सोहम, जो की ह्याच ऑफिसमध्ये कामाला होता, तो आला. गुड मॉर्निंग सर, सोहम म्हणाला. आता तू मला सर म्हणणार का? रिशान त्यावर बोलतो. अरे हो, कारण आता आपण ऑफिसमध्ये आहोत.
इथे तू माझा बॉस आहेस, ओके? पण मी अजूनही तुझा तोच मित्र आहे. त्यामुळे एकत्र असल्यावर तू रिशानच म्हणत जा. रिशान त्यावर म्हणतो. हो, एनिवे, तुझा लंडनचा बिझनेस कसा सुरू आहे? आणि खरं तर आम्ही शॉक झालो होतो हे सगळं ऐकून. ज्याला कोणतंही बंधन नको होतं, जो एकदम स्वच्छंदी आयुष्य जगायचा, ज्याला फक्त आयुष्यभर फिरायचं होतं, भटकायचं होतं, तो रिशान एका ठिकाणी थांबून काम करतोय. ही जादू कसली झाली? सोहम रिशानला विचारतो. एका एंजलमुळे. रिशानही हलके गालात हसत म्हणाला. एंजल? सोहम विचारतो. सांगेन कधीतरी, रिशान म्हणतो. मग थोड्या वेळ दोघांचं कामाबद्दल बोलून झालं आणि सोहम तिथून निघून गेला. पण रिशान मात्र आठवणीत भूतकाळात जाऊन पोहोचला होता. भूतकाळ, साधारण 2.5 वर्षापूर्वी. रिशानने तिला मेसेज केला. हाय. एंजलचा त्याच्यावर काहीच रिप्लाय नव्हता. रिशान परत मेसेज करतो. हॅलो. एंजल त्यावर काहीच रिप्लाय करत नाही. रिशान त्यावर परत म्हणतो. अगं बोल ना. एंजल त्यावर काहीच बोलत नाही. रिशानने रागात फोन भिरकावून दिला. तसा तो एकदम कूल होता, पण कोणाची वाट पाहणं म्हणजे त्याच्या जीवावर यायचं. मग चिडचिड व्हायची. पण काही वेळात त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तसा राग विसरून त्याने फोन हातात घेऊन मेसेज वाचला. एंजलचा रिप्लाय होता. सॉरी, मी गाणं ऐकत होते, त्यामुळे मोबाईलचा आवाजच नाही समजला. बर, काय म्हणतोयस? रिशान त्यावर उत्तर देतो. काही नाही, बसून बोर झालो होतो, म्हणून म्हणलं तुझ्यासोबत बोलावं. तुला काही कामं नसतात का? एंजल त्यावर रिप्लाय करते. त्यावर रिशान म्हणतो. काम आणि मी? नो वे. माझा जन्म काम करण्यासाठी नाही झाला. आय एम अ फ्री बर्ड. ते 4 भिंतीत बंद राहून काम करायला मला अजिबात आवडत नाही. त्यावर त्याला एंजल विचारते. मग काय आवडतं तुला? रिशान म्हणतो. मला तर फिरायला आवडतं. सगळे खंड, त्यातले सगळे देश, जंगल, नद्या, समुद्र, मला सगळं काही फिरायचंय. संपूर्ण जग मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. छान, पण एवढं फिरायचंय म्हणजे पैसेही कमवायला हवेत ना? एंजल त्यावर बोलते. हो, पण त्यासाठी मला काम करायची काय गरज आहे? डॅड आहेत ना, खूप पैसे आहेत त्यांच्याकडे. रिशान तिला त्याच्यावरती रिप्लाय करतो. बापाच्या पैशावर स्वप्न पूर्ण करण्यात कसली आहे मजा? एंजल त्याला विचारते. म्हणजे? रिशान तिला प्रश्न करतो. अरे, मला वाटतं प्रत्येकानं आपलं स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करावं. आई वडिलांच्या जीवावर जगण्यात काय अर्थ आहे? एंजल त्याला म्हणते. तू खूप इंटरेस्टिंग बोलतीयस. पण परत डिस्कशन तिथेच आलं ना. मी काम केलं तर मलाही एकाच ठिकाणी अडकून पडायला लागेल, जे मला अजिबात आवडत नाही. मग मी माझी स्वप्न पूर्ण कशी करणार? रिशान तिला विचारतो. मग तू असं काम कर ज्यात तुझी स्वप्न पूर्ण होतील आणि तू कामही करशील. एंजल त्यावरती त्याला रिप्लाय करते. पण असं कोणतं काम आहे? दोघांनी बराच वेळ विचार केला आणि तिला काहीतरी आठवलं. तू गाईड का होत नाहीस? एंजल त्याला विचारते. ओ, सिरियसली? तुला मी गाईडचं काम करावं असं वाटतं? रिशान त्यावरती तिला रिप्लाय करतो. अरे, कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. बर, मग तू एक करू शकतोस.
तुझी एखादी ट्रॅव्हल कंपनी सुरू करू शकतोस. तू ट्रॅव्हलर्स सोबत तूही फिरू शकतोस ना मग. ही थोडी बरी आयडिया आहे. दोघांनी थोडं बोलून चॅटिंग बंद केलं आणि रिशानने तिच्या बोलण्याचा विचार केला. आणि मग त्याने काही दिवसात मित्राच्या मदतीने फायनली RK ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली आणि जी या 2.5 वर्षात चांगलीच नावारूपाला आली होती. पिऊन मीटिंगसाठी बोलवायला आला आणि रिशान आठवणीतून परत वर्तमान काळात परत आला. इथे घरी थोडा वेळ बसून आजी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आणि परत याज्ञिकी विचारात हरवली. सॉरी आजी, तुम्हाला वाटतंय रिशानसोबत लग्न झाल्यानं मी दुःखी झालीये, पण माझा काव्य माझ्याजवळ नाही म्हणून खरं तर मी दुःखी आहे. याज्ञिकी मनातच बोलते. काव्याच्या आठवणींनी तिचं मन भरून आलं होतं. दुःख झाले सोबती, सुख शोधू कुठे, दुःखाचा डोंगर पोखरून आज, दुःखाच्या पल्याड जाऊ कसे. दुःख झाले डोंगर, सुख जीर्ण पाचोळा, रस्ता काट्या कुट्यांचा, दुःख विसरून सुख शोधू कुठे. तिने काही लाईन्स मोबाईलवर टाईप केल्या आणि तिला आठवलं हे वाचलं तर तिच्या काव्याला समजून जाईल की ती दुःखी आहे. त्यामुळे तिने त्या परत खोडल्या आणि रडत रडत परत लिहिलं. स्वप्न वेडे पाहिले आता, तुझ्या माझ्या साथीचे, रंग उधळायचे आकाशात, तुझ्या माझ्या प्रीतीचे. माझ्या कुंकवाशी जुळले नाते तुझे जन्मोजन्मीचे, तुझी सोबत म्हणजे पुण्य माझ्या भक्तीचे. तिने कशातरी 4 ओळी लिहिल्या आणि त्या तिच्या प्रोफाईलला अपलोड केल्या. तिला माहिती होतं काव्य हे नक्की वाचेल आणि आता तिच्या कविता तिच्यासाठी नाही तर दुसरं कोणासाठी आहे हा विचार करून तोही आयुष्यात पुढे जाईल.